आम्ही ठरवलं गणपतीपुळेला जायचं. मग आम्ही रातोरात प्रवास केला आणि थेट सकाळी गणपतीपुळेला पोहोचल्याच्या नंतर आंघोळी ते करून आम्ही गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात गेलो. परिसर इतका सुंदर दिसत होता की एकदम आपल्याला नवरा माझा नवसाचा ह्या पिक्चरची आठवण होते. आणि तिथून आम्ही लगेच मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो. तेव्हा रांग बरीच होती, कारण सुट्टीमुळे खूप भाविक तिथे गर्दी करत होते. आणि नंतर आम्ही रांगेत निघालो तर रांगेमधूनच मंदिराचं एकदम सुंदर रूप असं दिसून येऊ लागलं. मग आम्ही पण दर्शनासाठी निघालो. तेव्हा आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो. तेव्हा मंदिराचं इतकं सुंदर काम, रेखीव काम बघून आमचं मन तर मोहूनच गेलं. असं वाटत होतं की मंदिरातच बसून राहावं, बाहेर निघूच नाही. आणि मंदिरातूनच एकदम छान असं समुद्राचं किनाऱ्याचं दर्शन झालं. इतका सुंदर समुद्र दिसत होता ना, असा अथांग समुद्र आणि मोठमोठ्या लाटा. तर आम्ही मग मंदिराच्या बाहेर निघण्याचं ठरवलं. निघताना समजलं आपण की गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याच्या नंतरच मूषकराजच्या कानामध्ये आपण आपली इच्छा बोलायची असते. प्रत्येक मंदिरामध्ये तसं नसतं, अगोदर इच्छा बोलायची आणि नंतर दर्शन घ्यायचं. पण इथे जरा वेगळंच होतं. मग आम्ही आमचं काही पाऊल उचलतच नव्हतं मंदिरातून बाहेर, पण समुद्रकिनारा पण असा वाट बघत होता बाहेर. मग आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो आणि तिथे खूप मज्जा केली, राईड खेळल्या. अजून खूप लाटांसोबत खूप 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 व्हिडिओज फोटोज असे झाले. मुलांसोबतही खूप मस्ती केली. असा आमचा गणपतीपुळे टूर सक्सेस झाला. आणि तिथून आम्ही खूप बीचेस बघितले. आरेवारे बीच असे